विद्या आरी वर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चेन स्टिच बनवणार आहोत। चेन स्टिच बनवताना काय काय चुका टाळायच्या आहे आणि आपण कशा प्रकारे चेन स्टिच बनवू शकतो ते आता आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला हा जरी थ्रेड लागणार आहे, तुम्हाला इथे दिसत असेल हा जरी थ्रेड लागणार आहे। 423 नंबरचा हा जरी थ्रेड आपण ओळखताना या नंबरने आपण हा जरी थ्रेड ज्यावेळेस आपण स्टोअरमध्ये जातो, जिथे पण तुम्हाला साहित्य मिळत असेल तिथून तुम्ही हा थ्रेड घेऊ शकता। 423 नंबरचा हा थ्रेड आहे, तो यूज करायचा आहे आपल्याला चेन स्टिच बनवताना। आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या सुयांचा यूज करू शकतो आपण। तुम्हाला मी इथे दाखवते, तुम्हाला इथे मी दाखवत आहे अशा प्रकारच्या नीडल्सचा आपण यूज करत असतो चेन स्टिच बनवताना। 1 तारेची 2 तारेची अशा या नीडल्स असतात, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल या आहेत नीडल्स। या नीडलने देखील आपण चेन स्टिच बनवू शकतो। तर चला आता आपण वेळ न घालवता चेन स्टिच बघणार आहोत। चेन स्टिच बनवण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, हा जो धागा आहे ना त्या धाग्याला आपण अशा पद्धतीने पकडायचा आहे। आपले ही 5 बोटं आहेत, हे मधलं बोट आणि आपलं जो अंगठ्याचं बोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा धागा पकडायचा आहे आणि इथे टर्न करायचा आहे थोडासा। ह्या धाग्याला आपण टर्न करून घेणार आहोत आणि हा वरचा जो धागा आहे तो आपण वरती खेचणार आहोत। ज्यावेळेस आपण हा धागा खेचणार त्यावेळेस हा धागा वरती येतो आणि ज्यावेळेस हा धागा खालती गेल्यानंतर परत हा धागा येतो वरती खाली। या प्रोसेसने आपण चेन स्टिच बनवणार आहोत। तर चला आता आपण कपड्यावरती करायला स्टार्ट करूया, चेन स्टिच करायला घेऊयात। त्यासाठी आपण जो जरीचा लोड आहे तो खालती ठेवणार आहोत आणि इथे तुम्हाला दिसत असेल आपण कशा प्रकारे चेन स्टिच करत आहोत। सुरुवातीला आपल्याला असा हा धागा वरती काढायचा आहे, हा धागा आपण वरती काढणार आहोत आणि परत जो खालचा जो धागा आहे तो आपण असा खेचणार आहोत। या पद्धतीने आपण आता चेन स्टिच बनवणार आहोत। तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीने या प्रकारे आपल्याला चेन स्टिच बनवायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, एकदम मी खूप स्लोली बनवत आहे कारण की तुम्हाला समजावं म्हणून। आणि ज्यावेळेस तुम्ही चेन स्टिच करणार आहात ना त्यावेळेस आपण सुई अगोदर खालती टाकायची आहे आणि जो धागा आहे तो धागा आपल्याला या निडलला गुंडळायचा आहे। आणि आता आपण इथे काय करणार आहोत, एक फायनल नॉट देणार आहोत। तुम्हाला इथे मी दाखवते फायनल नॉट कशी द्यायची ते। एकच मिनिट, आता तुम्हाला इथे मी दाखवते फायनल नॉट कशी द्यायची ते। हा धागा वरती काढला, हा धागा वरती काढल्यानंतर परत आपण सुई खाली टाकली, परत हा धागा वरती खेचला आणि हा धागा खेचल्यानंतर इथे जो दिसतोय का हा धागा खालचावाला तो आपल्याला फक्त खेचायचा आहे अलगदपणे आणि खालनं धागा ओढायचा आहे। तो धागा ओढला की झाली आपली नॉट तयार। आता आपण इथे एक छानसा सर्कल तयार करूया। चेन स्टिचने कशा प्रकारे आपण सर्कल तयार करू शकतो त्यात आपण पाहूयात। इथे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने तुम्ही बघू शकता। इथे आता आपण कशा प्रकारे सर्कल तयार करू शकतो ते हे बघा, अशा प्रकारे आपण इथे सर्कल तयार केलेलं आहे। तुम्ही देखील आणि इथे शेवट काय करणार आहोत, एक फायनल नॉट देणार आहोत। इथे तुम्हाला दिसत असेल आपण इथे एक छोटासा सर्कल केलेला आहे। पुन्हा एकदा तुम्हाला चेन स्टिच दाखवते। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अगोदर आपल्याला हा धागा आहे ना तो वरती काढायचा आहे, परत सुई खाली टाकायची आहे आणि त्याला धागा गुंडून ही सुई वरती काढायची आहे आणि धागा तो सुईला बरोबर वरती येणार आहे। तुम्हाला इथे दिसत असेल आता चेन स्टिच आपण कशा प्रकारे करत आहोत। इथे बघू शकता तुम्ही आपली चेन स्टिच किती छान आणि सुंदर दिसत आहे। सुरुवातीला मी हळूहळू दाखवलेला आहे, या पद्धतीने चेन स्टिच आपल्याला बनवायची आहे। दिसली तुम्हाला चेन स्टिच? चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा।